महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करणार आहोत। त्यानंतर माननीय नामदार श्री मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार यांचा सन्मान करण्याची विनंती करते। माननीय नामदार सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान करण्याची विनंती करते। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सगळ्यांच्या स्वागतासाठी। इतकी माणसं जमलेली आहेत, टाळ्यांचा आवाज मात्र कमी होत आहे। माननीय नामदार श्री मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार यांचा सन्मान करण्याची विनंती करते। यानंतर माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान करण्याची विनंती। माननीय योगेश टिळेकरजी सदस्य विधान परिषद यांचा सन्मान करण्याची विनंती करते। माननीय महापौर सौ मंजुषा नागपुरे यांचा सन्मान करण्याची विनंती। धन्यवाद। यानंतर मी पुण्याच्या महापौर माननीय सौ मंजुषा नागपुरे यांना प्रास्ताविक करण्यासाठी ससन्मान आमंत्रित करते। माननीय सौ मंजुषा नागपुरे महापौर पुणे यांना प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते। नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे भेटलो आहोत। व्यासपीठावर उपस्थित राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार, केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ, राज्यमंत्री उच्च तंत्र मंत्री चंद्रकांतदादा पाटील, व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, सगळ्यांना मी सगळ्यांचं स्वागत करते। आजचा हा कार्यक्रम एक अनन्यसाधारण आहे। त्याआधी आपण एक घोषणा देऊया सगळेजण। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। विकसित भारत विकसित महाराष्ट्र या धर्तीवर विकसित पुण्याचा संकल्प मी पुण्याची महापौर म्हणून आणि पुणे महानगरपालिकेने केला आहे। या संकल्पाच्या दृष्टीने ठोस पावले टाकण्याचा आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे। प्रकल्पांचे भूमिपूजन, त्यांचे लोकार्पण आणि उद्घाटन आणि पुन्हा पुढील नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन अशी विकासाची यात्रा गेले 13 वर्ष या देशात सुरू आहे आणि त्याला पुणे हे अपवाद नाही। पुणे हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठीही अत्यंत महत्त्वाचं शहर आहे आणि त्या दृष्टीने या शहराला सुसज्ज करण्यासाठी सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारचे आपल्याला भरीव सहकार्य मिळालं आहे आणि कायम मिळत राहणार याची आपल्याला अजिबातच शंका नसावी।
आज ज्या प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे त्यात छत्रपती संभाजी महाराज बुधभूषण ग्रंथाचे लेखन करीत असतानाचे शिल्पाचे अनावरण आपण सगळ्यांनी केले। हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे। ही महाराजांची पूर्णाकृती मूर्ती देशातली पहिली आहे। 10 फूट उंचीची अशी ही मूर्ती आहे। हे करणं सगळ्यांसाठी सोपं नव्हतं, परंतु आज आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही ते करून दाखवलं। पुण्याला पायाभूत सुविधांसोबतच आपल्या गौरवशाली इतिहासाचे आणि संस्कृतीचे जतन करणे तितकंच महत्त्वाचं आहे। छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी आणि धर्मासाठी बलिदान देणारे नरवीरच नव्हते, तर ते प्रखर बुद्धिमत्ता आणि अफाट व्यासंग असलेले थोर पंडितही होते। त्यांच्या याच विद्वानाच्या पैलूचे दर्शन घडवणारे बुधभूषण लिहित असतानाचे हे बैठे शिल्प आपण सगळ्यांनी पाहिले, याचा एक पुणेकर म्हणून मला मनापासून आनंद होत आहे। छत्रपती संभाजी महाराज हे शिस्तप्रिय राज्यकर्ते, कुशल प्रशासक आणि सक्षम सेनानी होते। छत्रपती संभाजी उद्यानात येणाऱ्या पिढीला आणि नागरिकांना हे शिल्प त्यांच्या पराक्रमासोबतच त्यांचं लेखन, भाषा आणि कौशल्याची सतत प्रेरणा देत राहील। अनेक मराठी सारस्वतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्याच्या भूमीत छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्ञानसाधनेचा गौरव करणारे हे शिल्प खरोखरच औचित्यपूर्ण आहे। पुण्यातील आरोग्यविषयक सुविधा बळकट होण्यासाठी खऱ्या अर्थाने सुरुवात करोनाच्या काळात झाली। अनेक महापालिकेच्या रुग्णालयातही नव्या आधुनिक सुविधा निर्माण झाल्या। 2 अद्ययावत रुग्णालय सुद्धा तेव्हा झाली। पुणे महापालिकेचे स्वतःच्या हक्काचे वैद्यकीय महाविद्यालय त्यावेळेला सुरू झाले। त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री यांनी मागच्या काळात जेव्हा आम्ही सत्तेत होतो, जेव्हा मुरली अण्णा तेव्हा स्टँडिंगचे चेअरमन होते, त्यावेळेला साहेबांनी त्यासाठी भरीव तरतूद दिली, मान्यता दिली आणि तेव्हा हे सगळं शक्य झालं। आपल्याकडे एक चांगलं महाविद्यालय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले। कर्करोगाचे आव्हान दिवसेंदिवस वाढत आहे। अशा वेळी पुण्यात अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाची नितांत आवश्यकता होती। देशातील पहिले पीपीपी तत्वावरील कर्करोग रुग्णालय आज पुणेकरांच्या सेवेत सुद्धा दाखल झालं आहे। पुणेकरांसाठी हा दिवस अत्यंत दिलासा देणारा आहे। साहेब, आज व्यासपीठावरून मी आपल्याला विनंती करते, हे जे महाविद्यालय आपल्या सहकार्याने आपल्या मदतीने उभं झालं, त्याचं पहिलं कॉन्व्होकेशन होणार आहे। पहिली बॅच पुणेकरांची, त्या विद्यार्थ्यांची बाहेर पडणार आहे, तर आपण त्या कॉन्व्होकेशनला जरूर उपस्थित राहावे ही विनंती आहे। वहिनी, आपल्याला सुद्धा विनंती, आपण नक्की यावं। पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्याच्या आव्हाने गेल्या काही दशकात बिकट होत चालले आहेत। धरणा म्हणून पाणीसाठा, पाणी पुरवठा होत असला तरी सुद्धा पुण्याची भौगोलिक रचना लक्षात घेता प्रत्येक भागात समान दाबाने पाणी पुरवणे हे आणखी एक मोठे आव्हान आहे। त्यावर उपाययोजना म्हणून समान पाणी पुरवठा योजनेचा प्रकल्प आखला गेला, तोही आपण असतानाच यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी भरीव तरतूद दिली। अमृत योजनेतून आपण हे करू शकलो आणि पुणे महानगरपालिकेने सुद्धा यामध्ये खूप मोठं योगदान दिलं आणि तरतूद उपलब्ध केल्यानंतर हा प्रकल्प आज आपल्याला दिसतोय। या प्रकल्पाला गती देण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या मागच्या कारकिर्दीत जरी सुरू झालं तरी पुणेकरांची त्याला खूप मोठं सहकार्य आणि खूप मोठी साथ मिळाली। पुण्यातील कोणत्याही भागातील नागरिकाला पाणी पुरवठा करताना तो विषम पद्धतीने होणार नाही असा संकल्प करून हे काम सुरू केलं गेलं। पुण्यातील पाण्याचा न्याय्य वापर आणि पाण्याची नासाडी म्हणजे पाण्याची गळती थांबवण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या या प्रकल्पात आजवर 67% टाक्यांची कामे पूर्ण झाली आहे आणि 35 टाक्या कार्यान्वित झालेल्या आहेत। आज आदरणीय देवेंद्रजींच्या हस्ते मोहम्मदवाडी, उंडरी, तरवडे वस्ती, दोराबजी मॉल या परिसरातील 9 पाण्याच्या साठवण टाक्यांचे आणि वितरण व्यवस्थेचे लोकार्पण होत आहे। या टाक्यांमुळे या भागातील 3 लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा होणार आहे आणि त्यांचा प्रश्न मिटणार आहे।
या भागातील 2 लाख लोकांना अत्यल्प 1 लाख लोकांना अजिबातच पाणी पुरवठा होत नव्हता. आज या नव्या व्यवस्थेमुळे शेकडो टँकर्स बंद होणार आहेत आणि नागरिकांना पाण्याची पायपीट थांबणार आहे. पुण्याच्या वाहतुकीला गती आणि पुणेकरांचे वाहतुकीचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी गेल्या 12 वर्षात अभूतपूर्व पावले उचलली गेली. मेट्रोने पुण्याच्या वाहतुकी संस्कृतीला नवे वळण दिले, तर इलेक्ट्रिक बसेसमुळे सामान्य माणसाला तडतडीत उन्हात वातानुकूलित प्रवास किफायतशीर दरात करण्याच्या सुविधा प्राप्त झाल्या. उड्डाण पूल, नदीवरील पूल याचे जाळे विकसित होत असल्यामुळे काही दिलासा मिळण्यास प्रारंभ झालेला आहे. खराडी मेट्रो स्टेशन ते महात्मा फुले चौक या दरम्यानच्या दुमजली उड्डाण पुलामुळे खराडीकरांचे जीवन अधिक सुसह्य होणार आहे. या पुलाचे भूमिपूजन देखील आपण इथे करणार आहोत. या दिशेने टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे. आज देशात इंधनाची बचत करण्याची गरज असताना दीर्घकालीन उपाययोजनांची तेवढीच आवश्यकता आहे. त्या दिशेने पुण्याची वाटचाल सुरू झाली आहे, हे मला इथे विश्वासाने सांगावसे वाटते. पुणेकरांचे आशीर्वाद आम्ही मागितले होते आणि त्यांनी ते भरभरून दिले. त्या आशीर्वादाला जागण्याचे काम आम्ही करतो आहोत आणि करत राहू, हा विश्वास मी इथे सगळ्यांसमोर मांडते. सगळ्यात महत्त्व, राष्ट्र प्रथम या संकल्पनेवरती आधारित आपण पुणे प्रथम ही एक संकल्पना मांडली आहे. त्याचं सुद्धा आज आपण इथे अनावरण करणार आहोत. आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे स्वागत करते आणि आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद माननीय सौ मंजुषा नागपुरे, महापौर पुणे. सर्व योजनांची माहितीही ह्या निमित्ताने आपण साऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि ह्यानंतर मुंढवा येथील महात्मा फुले चौक मेट्रो समवेत दुमजली उड्डाण पुलाचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन आपण करणार आहोत. बटन दाबून हे ऑनलाईन आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत. मी माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करते की कृपया त्यांनी बटन दाबून आणि सर्वच मान्यवरांनी एकत्रितपणे बटन दाबून ऑनलाईन पद्धतीने याचं उद्घाटन करावं. हमें अपने शहरों को आधुनिक भी बनाना होगा. पुण्याकरता विकसित महाराष्ट्रासोबत विकसित पुणे देखील तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. शहरांचा वेगवान आणि शाश्वत विकास हे आदरणीय पंतप्रधानांचे आपल्या न्यू इंडियासाठीचे विजन आहे आणि याच विजनला गती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पीएमआर ग्रोथ या संकल्पनेतून पुण्याच्या प्रगतीची एक नवी व्यापक आखणी प्रत्यक्षात उतरत आहे. हेच प्रगतीचे ध्येय पुणे महानगरपालिका रात्रंदिवस राबवत आहे. अर्बन चॅलेंज फंडांतर्गत 16 गावांचा विकास असो वा नागरिक गतिशीलता, प्रत्येक पुणेकराचे जीवनमान सुखकर करणे हेच पालिकेचे मुख्य धोरण आहे. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात आज एका अभूतपूर्व शिल्पाची भर पडत आहे. जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानात बुधभूषण ग्रंथ रचतानाच्या मुद्रेतील छत्रपती संभाजी महाराजांचे 10 फूट उंचीचे भव्य कांस्य शिल्प साकारले आहे. 5 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या परिसरात महाराजांनी रचलेले 9 निवडक संस्कृत श्लोक 10 भव्य दगडी भिंतींवर कोरले आहेत. यामुळे हा परिसर प्रत्येक पुणेकराला महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा देत राहील. आरोग्य क्षेत्रात पुण्याचे पाऊल अधिक भक्कम करत बाणेर येथे आपुलकी मेडिकल सेंटर या कॅन्सर स्पेशल हॉस्पिटलचे अनावरण होत आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांच्या साथीने आता कॅन्सरवर एकाच छताखाली जागतिक दर्जाचे उपचार मिळतील. पूर्व पुण्याच्या विकासाचा मार्ग आता अधिक वेगवान होतोय. मुंढवा येथील महात्मा फुले चौक ते खराडी दरम्यानच्या 1080 मीटर लांबीच्या दुमजली उड्डाण पुलाचे आज भूमिपूजन होत आहे. सोलापूर आणि नगर रस्ता जोडणाऱ्या या मार्गावरील सुमारे 3 लाख वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल. 159 कोटींच्या या प्रकल्पात पहिल्या मजल्यावरून 4 पदरी रस्ता तर दुसऱ्या मजल्यावरून मेट्रो धावेल आणि या प्रकल्पामुळे प्रवासाचा 15 ते 20 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. पुण्यातील नागरिकांसाठी समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत दोराबजी पॅराडाईज, NIBM आणि महमदवाडी परिसरात
तब्बल 9 पाण्याच्या साठवण टाक्यांचे आज लोकार्पण होत आहे. या माध्यमातून महम्मदवाडी आणि उंबरी परिसरातील सुमारे 5 लाख नागरिकांसाठी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. केवळ प्रकल्प उभे करणे नव्हे, तर पुणेकरांच्या सोयीसाठी दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचे समाधान आज आम्हाला आहे. आणि म्हणूनच पुण्याच्या या नव्या प्रगती पर्वाचा आम्हाला अभिमान आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्व विकास कामांसाठी. आणि प्रगती पथावर आहे आपलं पुणे शहर. यानंतर आपण पुणे प्रथम ह्या लोगोचं अनावरण करणार आहोत. मी माननीय मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया पुणे प्रथम ह्या सुंदर अशा पुस्तकाचं लोकार्पण करावं, अनावरण करावं. भारताच्या खऱ्या सुवर्णकाळाची सुरुवात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रप्रथम या विचाराने झाली. याच विचारातून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुखसोयीसाठी माननीय महापौर सौ मंजुषा दीपक नागपुरे यांनी पुणे प्रथम ही संकल्पना मांडली. पुणे शहरासंदर्भातील प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांचे कल्याण प्रथम मानले जाईल, हाच या विचारामागील मुख्य हेतू. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने, अस्तित्वाने आणि विचारांनी पावन झालेल्या पुण्यनगरीत आधी प्रजा मग राजा हीच परंपरा रुजली. स्वतःसाठी नाही तर रयतेच्या हितासाठी स्वराज्य उभारणाऱ्या त्यांच्या विचारांना प्रेरणास्थान मानून या बोधचिन्हाची निर्मिती करण्यात आली आहे, ज्यात महाराष्ट्राचा गौरव डौलाने सांगणारी पताका आणि योग्य निर्णयांच्या काटेकोर अंमलबजावण्याची मोहर सामावलेली आहे. सादर करीत आहोत पुणे प्रथम. स्कोप ऑफ ऍप्लिकेशन. शहराचा सर्वांगीण विकास म्हणजेच पुणे प्रथम. यानंतर ह्या सर्व कार्यांसाठी ज्यांनी अहोरात्र काम केलेलं आहे त्यांच्यापैकी आपण प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करणार आहोत. यामध्ये अनेकांचा हातभार लागलेला आहे. मी माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी अधिकाऱ्यांचा सन्मान करावा. श्री नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता पाणी पुरवठा, हे प्रातिनिधिक स्वरूपात हा सत्कार स्वीकारत आहे. यामध्ये सर्व कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, स्थापत्य, विद्युत विभाग या साऱ्यांचंच अत्यंत मोलाचं योगदान आहे. आपण जोरदार टाळ्यांनी ह्या सर्वांना एक सलामी देऊयात, कारण ह्यांच्या कष्टामुळे आपल्याला हे सर्व विकास कामं आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. यानंतर मी विनंती करते श्री विनोद क्षीरसागर, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांचा सन्मान करण्याची. संभाजी घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक, धन्यवाद. यानंतर मी श्री योगेश टिळेकर आमदार यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते.
बोलो भारत माता की. साहेबांना हडपसकरांचा आवाज माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. आज आपल्या परिसरातील महम्मदवाडी, तरवडे वस्ती, दौराबजी मॉल या परिसरातील 9 टाक्यांच्या लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभास्ते होतोय असे समान पाणी पुरवठा योजनेचे जनक, पुणे शहराचे विकासाचे आधारस्तंभ, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनित्रा वहिनी पवार, देशाचे केंद्रीय राज्यमंत्री माझे मित्र मुरली अण्णा मोहोळ, आपल्या सर्वांचे नेते कॅबिनेट मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, पुणे शहराच्या महापौर आदरणीय मंजुषाताई नागपुरे, सभागृहाचे नेते गणेशजी बिडकस, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले, माझे सहकारी विधिमंडळ सदस्य आमदार चेतनजी तुपे, आमदार भीमराव अण्णा तापकीर, विरोधी पक्ष नेते आदरणीय निलेशजी निकम, उपमहापौर परशुरामजी वाडेकर, माजी आमदार जगदीशजी मुळीक, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धीरजजी घाटे, या प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक अतुलजी तरवडे, प्राचीताई अल्लाट, निवृत्ती अण्णा बांदल, श्वेताताई घुले, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित माता बंधू भगिनी, आज साहेब आपल्या शुभास्ते या टाक्यांचा लोकार्पण सोहळा होतोय आणि या माझ्या भागातल्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न संपणार आहे. परंतु याचं कारण सुद्धा साहेब, या भागातल्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याचं कारण आपण आहात. कारण 2015 साली आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना पुणे महानगरपालिकेने ही समान पाणीपुरवठा योजना 2800 कोटी रुपयांची जाहीर केली. 2 वर्ष कागदावरती असलेली ही समान पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षामध्ये आपण कार्यान्वित आणली. मी विधानसभेचा सदस्य होतो, मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की मुंबईमध्ये आपण या समान पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारा निधी म्युनिसिपल बॉन्डच्या माध्यमातून उभा केला आणि त्या निमित्तानं 2800 कोटी रुपयांचं काम सुरू झालं. साहेब, ही योजना फक्त पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था नसून एखाद्या सरकारी प्रकल्पाला म्युनिसिपल बॉन्डच्या माध्यमातून जनता आणि बाजारपेठेतनं निधी उभा राहू शकतो हा विश्वास करणारा प्रकल्प आपल्यामुळे झाला. त्यासाठी साहेबांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करण्याची आवश्यकता आहे. साहेब, आता आपण नंदकिशोर जगताप साहेबांचा सन्मान केला. या 10-11 वर्षामध्ये या शहरामध्ये अनेक चांगले आयुक्त काम करण्यासाठी आले. त्यांनी तुम्ही पाहिलेलं स्वप्न, सामान्य पुणेकराला पुरेसं आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी अथक परिश्रम केले. आता सुद्धा आमच्या कौर मॅडमांनी सुद्धा अतिशय मेहनत घेतली आणि 11 वर्ष नंदकिशोर जगताप सारखा एक प्रशासकीय अधिकारी यासाठी झटतो. म्हणून जगताप साहेबांचे आयुक्त नवल किशोर शर्मा, कौर मॅडमसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचं काम या माझ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून साहेब, आपण या राज्याचा गतिमान आणि नियोजनबद्ध विकास करत असताना पुणे शहराच्या आणि पुणे शहराच्या उपनगरांच्या विकासासाठी भक्कमपणे आमच्या मागे उभं राहिलात. पुणे शहरामध्ये मेट्रोचं जाळं असेल, ही समान पाणीपुरवठा योजना असेल, माझ्या मतदारसंघातील यवत ते हडपसरचा 3 मजली 8000 कोटींचा उड्डाणपूल असेल, रवी दर्शन ते भैरवानाल्याचा 4000 कोटींचा उड्डाणपूल असेल, माझ्या कात्रज कोल्हापूर रोडच्या जागा ताब्यात घेण्यासाठी पुण्याचा इतिहास झाला की एका रस्त्याच्या जागा ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारने 250 कोटी रुपये दिले. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील करतात आणि म्हणून त्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. साहेब, उपनगरांचा विकास करण्याची भूमिका आपण प्रत्यक्षामध्ये मांडली. अनेक ठिकाणी मांजरीची 42 कोटीची पाणीपुरवठा योजना असेल, उड्डाणपुलाची निर्मिती असेल, भुयारी मार्गाची निर्मिती असेल, आपण या ठिकाणी निधीची कायम उपलब्धता आम्हाला करून दिली. साहेब, आता सुद्धा या पाणीपुरवठा योजनेमुळे 23 गावांच्या या भागातल्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. परंतु 18 साली आपण 11 गावांचा समावेश महानगरपालिकेमध्ये केला. काही वर्षापूर्वी 23 गावांचा समावेश या महापालिकेमध्ये केला.
साहेब, आशियातली सगळ्यात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महापालिका आमची पुणे झालेली आहे. मग अशा वेळेस पुन्हा एकदा या 23 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी या यंत्रणेवरती ताण येतोय. साहेब, मला विनंती करायची आहे की माझ्या पिसुळी, उंडरी, वडाचेवाडी, हांडेवाडी, अवताडवाडी, मांजरी, केशवनगर, हडपसर, 17.5 नळी या भागामध्ये पाणी देत असताना पुणे महानगरपालिकेला 25 ते 30 किलोमीटरचं पाणी वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून आणावं लागतं. महापालिकेने आपल्याकडे अर्ज केलेला आहे जलसंपदा खात्याकडे, कारण 40-50 वर्षानंतर आपण योजना आणलेली आहे. जो कॅनल पुणे शहरातनं उघड्यावरती जातोय तो कॅनल बंद पाईपलाईनद्वारे आपण खडकवासला ते फुरसुंगी करतो. त्या कॅनलमध्ये हंडेवाडी या ठिकाणी आम्हाला पाणी द्यावं आणि 4 TMC पाणी साहेब जर तुम्ही आम्हाला दिलं तर या सगळ्या गावांचा पाण्याचा प्रश्न या निमित्ताने सुटणार आहे. ही विनंती साहेब मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो. साहेब, आपण या उपनगरांचा विकास करत असताना PMRDAच्या माध्यमातून टीपी स्कीमचा निर्मिती केली. माझ्या भागामध्ये 5 टीपी स्कीम आहेत. जवळपास 550 हेक्टरच्या वरती त्याच्यावरती ती निर्मिती आपण करतो. मागच्या लक्षवेधीच्या माध्यमातून मी मागणी केली होती की ही गावांचा समावेश पुणे शहरामध्ये झालेला आहे. या टीपी स्कीम सुद्धा महानगरपालिकेने कराव्यात. ही सुद्धा सूचना साहेब तुम्ही दिलेलीच आहे. परंतु माझी विनंती आहे की फुरसुंगी आणि शेवाळवाडी या 2 ठिकाणच्या 3 टीपी स्कीम आहेत त्या सुद्धा महानगरपालिकेने कराव्यात, जेणेकरून या उपनगरांचा विकास भक्कमपणे आणि अधिक गतीने होईल. साहेब, आपण पुणे शहरामध्ये मेट्रो करतात. माझ्या विनंतीला मान देऊन आपण शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रोचा DPR पूर्ण झालेला आहे. याचा विस्तार करण्याची विनंती मी मागच्या काळामध्ये आपल्याला दिलेली आहे की फातिमा नगर, NIBM, दौलतजी मॉल, उंडरी अशी एक मेट्रो आम्हाला मंजूर करून द्यावी. ही सुद्धा मागणी साहेबांनी मान्य केलेली आहे. त्यासाठी सुद्धा साहेबांचं जोरदार टाळ्या वाजूया. मी अधिक न बोलता एवढंच सांगेन की साहेब, पुणे शहराच्या विकासामध्ये आपण ज्या पद्धतीनं आमच्या सर्वांच्या मागे, पुणे महापालिकेच्या मागे, लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांच्या मागे आपण उभे राहतात आणि त्यामुळे अधिक काम करण्याचं बळ या निमित्तानं आम्हाला येतं. मी आपल्या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो. आदरणीय साहेबांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली या हडपसर विधानसभेचा विकास भक्कमपणे आपण करूया हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय श्री योगेश टिळेकरजी. यानंतर मी आपल्यात उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्राताई पवार यांना विनंती करते की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज पुणे शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या, भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज सकाळपासूनच आम्ही वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते झालेले आहे आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजणच इथे आज एकत्र इथे जमलो आहोत. या कार्यक्रमासाठी अजून उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री मुरलीधरजी मोहोळ साहेब, नामदार चंद्रकांतजी पाटील साहेब, महापौर मंजुषाताई नागपुरे, आमदार योगेशजी टिळेकर, आमदार चेतनजी तुपे, आमदार भीमरावांना तापकीर, माजी राज्यमंत्री दिलीपजी कांबळे, माजी आमदार सुनीलजी टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, उपमहापौर श्री परशुरामजी वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भामाले, सभागृह नेते गणेशजी बीडकर, विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेशजी निकम, माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले व वैशालीताई बनकर, महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम आणि त्यांची संपूर्ण टीम, अतिरिक्त आयुक्त, सर्व लोकप्रतिनिधी, पुणे महानगरपालिकेचे सर्वच सन्माननीय नगरसेवक, माजी नगरसेवक,
सर्व पत्रकार व सर्वच मीडियावाले सन्माननीय प्रतिनिधी आणि उपस्थित माझ्या सर्वच बंधू भगिनींनो, पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थ केअर याच्या संयुक्त विद्यमानाने पीपी तत्वावरील देशातील पहिल्या कर्करोग हॉस्पिटलचं उद्घाटन आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थोड्या वेळापूर्वीच झालं आहे. शासन आणि खाजगी संस्था जेव्हा एकत्र येतात तेव्हा सर्वसामान्यांना जागतिक दर्जाचा आरोग्य सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध होऊ शकतात, हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. आरोग्य सेवा ही आपली मूलभूत गरज आहे. बाणेरसारख्या वेगानं विकसित होत असलेल्या भागामध्ये दर्जेदार, परवडणाऱ्या आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणं हे नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. या हॉस्पिटलच्या भागातील नागरिकांना आता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आधुनिक उपचार एकाच छताखाली मिळणार आहेत. आपुलकी हे केवळ नाव नसून रुग्णांची सेवा करताना त्यात माणुसकीचा ओलावाही आहे आणि हीच आमची भावना आहे. आज राज्य शासनाच्या नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. नुकतेच काही दिवसापूर्वीच आपण पुणे जिल्ह्यामधील 45 मॉडेल PHCचं उद्घाटन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलंच असेल. त्यामुळे शहराबरोबरच आपल्या ग्रामीण भागालाही आरोग्य व्यवस्था ही आधुनिक, सुसज्ज आणि सक्षम, बळकट होण्यास मदत मिळणार आहे. राज्य शासन आपलं काम करतच आहे, परंतु आपण सर्वांनीही आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. नियमित तपासणी, योग्य आहार आणि योग्य व्यायाम हा सर्वांनीच केला पाहिजे आणि आपलं आरोग्य चांगलं राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे. आजच्या दुसऱ्या उद्घाटनाच्या समारंभामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण होत असताना माझ्या मनात अभिमान आणि प्रेरणा तसेच आदराची भावना आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे रक्षणकर्ते हो, हिंदवी स्वराज्याचे ध्वजवाहक होते आणि अखंड भारताच्या एकात्मतेचे प्रतीक होते. त्यांचं बलिदान आजही लाखो शिवभक्तांना आणि जनतेला प्रेरणा देत आहे. संभाजी महाराजांचं आयुष्य हे साहस, बुद्धिमत्ता आणि बलिदानाची पराकाष्ठा आहे. हे शिल्प केवळ पाहण्यासाठी नाही, त्यांच्यासारखा कणखर बाणा आणि राष्ट्रस्वाभिमान आपल्या सर्वांच्या मनामध्ये जागृत करण्यासाठी हा पुतळा आपल्याला म्हणावा लागेल. या शिल्पामुळे शिवाजीनगर परिसराला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळणार आहे. मुठा नदीच्या काठी वसलेले हे ऐतिहासिक उद्यान आता या भव्य शिल्पामुळे अधिकच प्रेरणादायी झालं आहे. येणाऱ्या पिढ्यांना पुतळा हा संभाजी महाराजांचा अतुलनीय पराक्रमाची, आपल्या इतिहासाची, वीरांच्या बलिदानाची आणि स्वाभिमानाची नक्कीच आठवण करून देतील यात शंका नाही. तसेच आजचं म्हणजे आपलं इथे दोराबजी पॅराडाईज, NIBM आणि मोहम्मदवाडी परिसरातील समान पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अंतर्गत पाण्याच्या साठवण टाक्यांचे लोकार्पणही आज आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याबद्दल मी NIBM आणि मोहम्मदवाडी परिसरातील नागरिकांचं अभिनंदन करते. या 9 टाक्यांमुळे या परिसरातील हजारो कुटुंबांना आता नियमित आणि शाश्वत पाणी पुरवठा होणार आहे. हे केवळ सिमेंट काँक्रीटचे बांधकाम नसून पुणेकरांच्या जीवनमानाचा उंच दर्जावणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या प्रकल्पामुळे पूर्वीच्या पाणी टंचाईच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होतील. विशेषतः वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन वसाहतीमध्ये पाण्याची क्षमता किंवा समानता राखणे, पुरेशा दाबाने पाणी कमी येणे हे आव्हान होतं. या 9 टाक्यामुळे दाब वाढेल, पाणी गळती कमी होईल आणि प्रत्येक नागरिकाला पाण्याचा न्याय वाटा मिळेल याबद्दल कोणतीही शंका नाही. पण पाणी हे जीवन आहे आणि ते प्रत्येकानेच जपून वापरलं पाहिजे. त्याचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. पाणी बचत, पाणी संवर्धन
आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या छोट्या छोट्या सवयी आपण सर्वांनी लागून घेतल्या पाहिजेत. या प्रकल्पामुळे मेहमूदवाडी परिसरातील रहिवाशांच्या जीवनशैलीमध्ये नक्कीच सकारात्मक बदल होणार आहे, आरोग्य सुधारणार आहे आणि विकासाला नक्कीच गती मिळवून आत्मविश्वास वाढणार आहे. थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी मुंढवा येथील महात्मा फुले चौक इथं मेट्रो समवेत दुमजली उड्डाणपूल बांधण्याच्या कामाचं ऑनलाईन उद्घाटनही झालं. या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधनाची देखील नक्कीच बचत होणार आहे. आज या कामांचं आपण उद्घाटन व लोकार्पण करत आहोत. त्या सर्व कामावरती आदरणीय दादांचं भूमिपूजनापासून बारकाईनं लक्ष होतं. या कामांना त्यांनी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिलेला होता. वेळोवेळी त्यांनी इथे येऊन कामांची पाहणी केलेली आपल्या सगळ्यांना आठवत असेल आणि त्यामधूनच ते प्रगतीचा आढावा घेत असायचे. या कामांच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या स्मृती सदैव आपल्या हृदयात जागृत राहतील. कुठलंही काम करताना ते गुणवत्तापूर्वक व्हावं आणि दर्जेदार झालंच पाहिजे असा आदरणीय दादांचा नेहमीच आग्रह असायचा. एखादा प्रकल्प किंवा वास्तू उभारत असताना गुणवत्तेबरोबरच त्यांची पुढील 15-20 वर्षाची देखभाल दुरुस्ती कशा प्रकारे होईल त्यांची आतापासूनच व्यवस्था करून ठेवली पाहिजे असा ते नेहमीच म्हणायचे. आज भूमिपूजन झालेली कामं तशाच प्रकारची होतील अशी मी अपेक्षा करते. परवाच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हा सर्वांगीण विकासासाठी 2026-27च्या आर्थिक विकास वर्षासाठी 1,472 कोटी रुपयांचा निधी आम्ही अर्थसंकल्पित केलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळं आणि मार्गदर्शनामुळं जिल्ह्यातील प्रकल्प अधिक वेगानं पुढे सुरू आहेत. यापुढेही देखील विकासाच्या कामासाठी निधीची कसलीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर सांगते. या तिन्ही प्रकल्पांसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या अभियंत्यांचे, अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, कामगारांचे, शिल्पकारांचे आणि या प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. या सर्व प्रकल्पांमुळे शहराच्या नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षम होतील आणि मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा उंचावून पुणे शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल असा विश्वास व्यक्त करते. मला या कार्यक्रमासाठी महापौरताईंनी मला बोलवलं त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय सुनेत्राताई पवार. यानंतर आपण ज्यांच्या उद्बोधनाची मार्गदर्शनाची वाट बघत आहोत ते आपल्यात उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती की त्यांनी कृपया आपलं मार्गदर्शन, आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. पुणे शहरातील अतिशय महत्त्वाच्या विकास कामाच्या उद्घाटन भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, महापौर श्रीमती मंजुषाताई नागपुरे, मंचावर उपस्थित आमदार योगेश टिळेकर, आमदार चेतन तुपे, आमदार भीमराव अण्णा तापकीर, श्रीनाथजी भुम्याले, परशुरामजी वाडेकर, गणेशजी बिडकर, निलेशजी निकम, श्रीमती प्राची अल्हाट, श्रीमती श्वेता घुले, श्री
दिलीप कांबळे, श्री निवृत्ती बांदल, श्री जगदीश मुळीक, श्री अतुल तरवडे, श्री सुनील टिंगरे, श्रीमती रंजनाताई टिळेकर, श्री धीरज घाटे, आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्रीमती पवनीत कौर, या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि माझ्या सर्व नागरिक माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा दिवस आहे, कारण पुण्याकरता खूप महत्त्वाच्या योजना आज आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. आज खरं म्हणजे पुण्यामध्ये आल्यानंतर पहिली सुरुवात आमची देशातलं पहिलं PPP मोडवरचं कॅन्सर हॉस्पिटल हे महानगरपालिकेने पूर्ण केलं आणि त्याच्या उद्घाटनाकरता आज आम्ही या ठिकाणी आलो. हे हॉस्पिटल कॅन्सर केअरमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावणार आहे आणि या हॉस्पिटलमुळे PPP मॉडेलवर अशा प्रकारे दर्जेदार आरोग्य सेवा तयार करता येते हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. अतिशय आधुनिक अशा प्रकारचं लिनॅक तिथे आहे, अतिशय आधुनिक अशा प्रकारचं पेट स्कॅन त्या ठिकाणी आहे, गॅमा स्कॅन त्या ठिकाणी आहे आणि या सगळ्या व्यवस्था सामान्य नागरिकाला केंद्र सरकारच्या CGHSच्या दराने त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि शासनाच्या सगळ्या योजना या देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वाचं कार्य आज आपण या उद्घाटनाच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकलो. आणि त्याचसोबत आपल्याला कल्पना आहे की आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सर ग्रीड ही तयार करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला वेळेत कॅन्सरवरचा आधुनिक आणि दर्जेदार उपचार मिळाला पाहिजे आणि तो परवडणारा किंवा मोफत मिळाला पाहिजे असा प्रयत्न आपण करतो. या प्रयत्नांमध्ये हे हॉस्पिटल एक अत्यंत महत्त्वाचं कार्य करेल, कारण आपण जाणतो की कॅन्सरसारखा रोग वेगानं वाढतोय आणि वाढत असताना याची ट्रीटमेंट प्रदीर्घ काळ चालते, त्याचा खर्च अधिक असतो. मला विश्वास आहे की पुणेकरांकरता एक वरदान म्हणून हे हॉस्पिटल या ठिकाणी साबित होईल. आज दुसरा जो कार्यक्रम आम्ही केला तोही अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजीराजे यांचं अतिशय सुंदर शिल्प हे पुणे महानगरपालिकेने छत्रपती संभाजीराजे उद्यानामध्ये तयार केलं. कदाचित महापौर मला सांगत होत्या की देशातलं सगळ्यात उंच अशा प्रकारचं हे शिल्प असेल आणि या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहितायत अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजीराजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजीराजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते. आणि ब्रजभूषण हा संस्कृत ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिताना त्यातले 10 प्रमुख श्लोक हे
या पुतळ्याच्या बाजूला अंकित करण्यात आले आहेत आणि हे महत्वाचे याकरता आहेत की त्या माध्यमातनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. शहाजी राजेंचं व्यक्तिमत्व त्यातनं आपल्याला समजतं. तेव्हाचा रायगड कसा होता हे आपल्याला त्यातनं समजतं. त्या काळची समृद्धी काय होती हे आपल्याला समजतं. त्यावेळेचं ज्ञान काय होतं हे आपल्याला समजतं. म्हणजे इतिहासाचा प्रत्यक्ष नमुना हा त्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजेंनी लिहिलेला आज या पुतळ्याच्या निमित्ताने अंकित करण्यात आला आहे. आणि मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज एका महत्वाच्या पुलाचं देखील आपण भूमिपूजन केलंय. महात्मा फुले चौक इथपासनं जो दुमजली पूल आहे, खाली रस्ता, त्याच्यावर रस्ता आणि त्याच्यावर मेट्रो, अशा पद्धतीचं जे डिझाईन पहिल्यांदा आपण नागपूरमध्ये तयार केलं आणि आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपण तयार करतो. हा पूल झाल्यानंतर हे डिझाईन जे आहे याच्यामुळे पूर्णपणे कंजेशन संपून जाईल आणि लोकांचे ट्रॅफिकमधले महत्वाचे जवळपास 15 ते 20 मिनिटं या ठिकाणी वाचतील. मला असं वाटतं की पुण्याला गतिमान करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा पूल, त्याचंही आपण भूमिपूजन केलं आहे. आणि हा कार्यक्रम जो आताचा आहे हा मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम आहे. दोराबजी पॅराडाईज, त्याचनंतर महम्मदवाडी, NIBM या सगळ्या भागामध्ये समान पाणी पुरवठ्याच्या अंतर्गत आज पाणी पोचत आहे. खरं म्हणजे इथे अनेक लोक आहेत, या भागातले अनेक संघटना आहेत, अनेक फोरम आहेत की जे सातत्याने आमच्या सगळ्यांकडे, मी असेल, योगेश अण्णा असतील, महापौर असतील, चेतन भाऊ असतील, सातत्याने पाठपुरावा करायचे. अनेक लोक तर सातत्याने हे कधी पूर्ण होणार म्हणून आठवड्यात 15 दिवसात एखादा SMS तरी पाठवायचे. आज मला अतिशय आनंद आहे की अशा सगळ्या लोकांना मुरली अण्णा हे पाणी मिळणार आहे. आणि निश्चितपणे मला आनंद आहे की 2015 साली आपण पहिल्यांदा पुण्यामध्ये डिस्ट्रीब्युशन नेटवर्क चांगलं झालं पाहिजे, कारण पुण्यावर नेहमीच हा आरोप व्हायचा की देशामध्ये सर्वात जास्त पाणी प्रति व्यक्ती हे पुण्याला मिळतं. आणि पुण्यातले लोक म्हणायचे कागदावर दाखवू नका, आमच्यापर्यंत ते पोचत नाही. जवळपास 40 ते 50% पाण्याची गळती ही पुण्यामध्ये होती. आणि म्हणूनच आम्ही निर्णय केला की पुण्यामध्ये समान पाणी पुरवठा धोरण राबवायचं, म्हणजे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे अधिक चांगलं करायचं आणि त्यातनं पाण्याचा थेंबन थेंब अकाउंटेबल झाला पाहिजे. तो जर आपण केला तर पाण्याचा नाश कमी होईल आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी पोचवता येईल. आणि जवळपास 2017 साली त्याला अंतिम मान्यता आपण दिली. आमचे चंद्रकांत दादा असतील, मुरली अण्णा मोहोळ असतील, महानगरपालिकेचे त्या काळचे सगळे प्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं याचा पाठपुरावा केला. आणि योगेश अण्णांना माहिती आहे, मी स्वतः किमान 6 ते 8 बैठका सातत्याने याच्या आढाव्याच्या घेऊन यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील आपण दूर केल्या. मला आज अतिशय आनंद आहे की ही योजना
हळूहळू अंतिम टप्प्यात चालली आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा अजितदादा पवार हे या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री होते, दादांनीही सातत्याने या योजनेचा आढावा घेतला. ही योजना वेळेत पूर्ण झाली पाहिजे, लोकांना पाणी मिळालं पाहिजे याकरता ते आग्रही होते. आणि आज मला अतिशय आनंद आहे की वेगानं हे काम पूर्ण झालेलं आहे. महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सत्तापक्ष नेता या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. योगेश अण्णांनी खूप पाठपुरावा केला, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः या ठिकाणी आपले आयुक्त नवल किशोर राम असतील, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर असतील आणि ज्या ज्या इंजिनियरचा आपण सत्कार केला, या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हे काम या ठिकाणी केलं. आणि आज मोठ्या भागामध्ये जवळपास या सगळ्या टाक्यांच्या माध्यमातून पाणी पोचतं आहे. आणि मला विश्वास आहे की पाणी पोचलं तर जे आशीर्वाद मिळतात त्यापेक्षा मोठे आशीर्वाद दुसरे कुठलेच नाहीत. ते आशीर्वाद आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी मिळतील. आणि आता मला पुन्हा आपल्याला विनंती करायची आहे, जे उरलेलं काम आहे तेही वेगानं झालं पाहिजे. त्याही संदर्भात मी आणि सुनेत्राताई 2 महिन्यानंतर पुन्हा बैठक घेऊ आणि कामाची प्रगती किती झाली आहे ही प्रगती आम्ही निश्चितपणे पुन्हा एकदा तुमच्याकडनं समजून घेऊ. कारण मला हा विश्वास आहे की जर ही समान पाणी पुरवठा योजना आपण योग्य पद्धतीनं पूर्ण केली तर या ठिकाणी पुण्यामध्ये लोकांचा पाण्याचा प्रश्न आपण सोडवू शकू. रोज पाणी, शाश्वत पाणी, शुद्ध पाणी, सातत्यपूर्ण पाणी हे प्रत्येक पुणेकराला त्या ठिकाणी आपण देऊ शकणार आहोत. आणि म्हणून मला विश्वास आहे की या संदर्भात आपण काम करू. आपल्याला कल्पना आहे की वाढलेली लोकसंख्या किंवा आलेली गावं याच्यामध्येही पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याकरता 12 गावांची पाणी पुरवठा योजना आपण मंजूर केली. 890 कोटी रुपये त्याच्याकरता आपण दिले. अर्बन चॅलेंज फंडमधनं देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी हा उपलब्ध झालेला आहे. विशेषतः या 890 कोटीमधनं खडकवासला, नांदेड, नांदोशी, सणसनगर, किरकिटवाडी, धायरी, जांभूळवाडी, कोल्हेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, भिलारवाडी अशा तिकडच्या सगळ्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हे पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. खरं म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने आमचा प्रयत्न आहे की पुण्याला एक आधुनिक शहर म्हणून आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी पुढे नेता येईल. आज आपला कात्रज कोंढव्याचा रस्ता जो बिरबलाच्या खिचडीसारखा अटकला होता, आता मला आनंद आहे की 6 महिन्यामध्ये त्याचंही भूसंपादन पूर्ण होऊन तोही रस्ता या ठिकाणी पूर्ण होतोय आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. पुण्यामध्ये पुण्याचा नवीन एअरपोर्ट असेल, पुण्याचा रिंग रोड असेल किंवा हडपसरपासून यवतपर्यंत एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचा एलिव्हेटेड रोड असेल, या सगळ्या माध्यमातून पुण्याची कनेक्टिव्हिटी ही कशी चांगली करता येईल हा आमचा प्रयत्न आहे. आपल्याला कल्पना आहे की पुणे हे आपलं महत्वाचं शहर आहे आणि आता तर देशाचं जीसीसी कॅपिटल म्हणून या ठिकाणी पुणे हे तयार होत आहे. आणि मागच्या वर्षी देशाच्या जीसीसी मध्ये 25% जीसीसी एकट्या पुण्यामध्ये या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यामुळे जो काही आयटी नंतरचा पुढची वेव्ह आहे ही जीसीसीची वेव्ह आहे. त्या वेव्ह मध्ये आपलं पुणे हे मोठ्या प्रमाणात पुढे चाललं आहे. पण ते असंच पुढे आपल्याला न्यायचं असेल तर पुण्यामध्ये उत्तम वाहतुकीची व्यवस्था, पुण्याची लिव्हेबिलिटी वाढवणं, पुण्यामध्ये योग्य अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मेट्रोचं जाळं असेल, रस्ते चांगले करणं असेल आणि यासोबत आपला प्रयत्न आहे की पुण्यामध्ये अंडरग्राऊंड अशा पद्धतीचं टनेलचं जाळं
हे देखील आपण तयार करणार आहोत की ज्या माध्यमातून पुण्याचा जो ट्रॅफिक आहे हा ट्रॅफिक आणि त्याच्यात जाणारा वेळ हा आपल्याला त्या ठिकाणी नियमित करता येईल, नियंत्रित करता येईल आणि वेगानं पुण्यामध्ये वेगवान पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये पुढे जाता येईल अशा प्रकारचा निश्चितपणे प्रयत्न आपला चाललेला आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये दरवर्षी आपण सुरू केलेले प्रोजेक्ट जसे जसे पूर्ण होतील या पुण्याचा चेहरा आणि पुण्याचं चित्र हे दोन्ही बदललेलं असेल. आपण पुण्याला एक आधुनिक शहर म्हणून देशातल्या आधुनिकतम शहरांमध्ये लोकांनी पुण्याकडे पाहावं अशा पद्धतीनं पुण्याचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यामध्ये सगळ्यांचं आपल्याला एक प्रकारे पाठबळ मिळतंय, सगळ्यांची साथ मिळते. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. विशेषतः या ठिकाणीही टाक्यांचं बांधकाम करताना काही अपघात देखील झाले, काही लोकांवर दुर्दैवी प्रसंग देखील आला, पण तरी देखील लोकांनी साथ दिला, लोकांनी समर्थन दिलं म्हणून हे काम पूर्ण होऊ शकलं आणि म्हणून इथल्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी ही पाण्याची योजना समर्पित करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री.